MA यूट्यूब पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। भारतीय राज्यघटनेने जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण दिले आहे, राज्यघटना निर्मिती होत असताना घटनाकारांना भारताच्या फाळणीच्या जखमा चांगल्या माहिती होत्या। त्यामुळेच त्यांनी घटनेमध्ये सामाजिक वर्गाला आरक्षण देताना केवळ सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या हाच निकष ठेवला आणि धार्मिक निकष हा मात्र कटाक्षाने दूर ठेवला। कारण देशाची फाळणी ही धर्माच्या आधारावर झाली होती याची जाण ही घटनाकारांना होती। त्यामुळेच त्यांनी धार्मिक आरक्षणाला घटनेमध्ये कुठलाही थारा दिला नाही। असे असताना काही काँग्रेसचे नेते धार्मिक आरक्षण देऊन काही वर्गाला, काही धर्मज्ञांना लांबूल चालवण करत आहे, ही अत्यंत चुकीची बाब आहे। मुळात राज्यघटनेमध्ये धार्मिक आरक्षणाची कुठलीही तरतूद नाही आणि त्या प्रकारचे आरक्षण देण्याचा अधिकार देखील राज्य सरकार नाही। असे असताना देखील काँग्रेसच्या सरकारने कर्नाटकमधील धार्मिक लांबूल चालन करण्यासाठी किंवा मतांच्या लाचारीसाठी काही वर्गीयांना आम्ही तुम्हाला धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ अशा प्रकारचे विधान केले आहे। ही अत्यंत चुकीचे आहे। त्यांचा त्याबद्दल सर्वत्र निषेध देखील होत आहे। मुळामध्ये अशा प्रकारची वक्तव्य करणं देखील अत्यंत चुकीचे आहे, कारण राज्यघटनेमध्ये धर्माच्या आधारावर आरक्षणाची कोणतीही तरतूद नाही। असे असताना देखील केवळ सामाजिक विद्वेष निर्माण करण्यासाठी किंवा एखाद्या वर्गाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी फुकटची आश्वासने देण्याचा हा एक प्रकार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। राज्यघटनेमध्ये जे प्रकारे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे त्याचप्रमाणे EWS आरक्षण देखील दिलेलं आहे। त्यामध्ये 10% हे आरक्षण आहे आणि या 10% आरक्षणाचा लाभ हे संबंधित धर्मीय देखील सर्व धर्मियाच्या लोकांना हे 10% आरक्षण हे EWS लागू आहे। त्यामुळे ही प्रकारची घटनेमध्ये एक तरतूद केलं 103वी घटना दुरुस्ती जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ती अतिशय दूरगामी अशीच होती। सर्व धर्मियातील ज्या लोकांना म्हणजे आरक्षण मिळू शकत नाही त्या लोकांसाठी किंवा जे सर्वोच्च न्यायालय 50%ची जी मर्यादा घालून दिलेली आहे त्याचं उल्लंघन करता येत नाही। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची जी भूमिका माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक हे बसत असतात। ज्यांना आरक्षण नाही आहे घटनेमध्ये अशा प्रकारच्या लोकांना 10% EWS आरक्षण हे मिळू शकतं। त्यामुळे अशा प्रकारचे आरक्षण मिळत असताना उगाचच धार्मिक आधारावर आरक्षणाची टूम काढणे म्हणजे एक प्रकारे देशाच्या फाळणीचेच विजय निर्माण करण्यासारखे हे आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या या प्रवृत्तीचा हा करावा तेवढा निषेध थोडाच आहे।